चार्लोट लोक आपण लेक पॉईंटला जाऊया. एक नंबरची दुसरं आम्ही आणि हे खाऊन आम्ही आता दुसरा कोणता पॉईंट भेटतो का बघूया. तर आमची मॅगी खाऊन झालेली आहे. तर आम्ही आता निघतोय पुढे नवीन पॉईंटला. तर आम्हाला इथे सांगितलं की तुम्ही लेक पॉईंटला जावा आणि तिथून एक इको पॉईंट आहे. 2 पॉईंट करा, चांगले व्ह्यू आहे तिथे. तर आपण बघूया मध्ये मध्ये काय जे पॉईंट भेटतील ते कवर करूया. मग डायरेक्ट आपण मग लेक पॉईंटपर्यंत जाऊया. ॲक्च्युली इथे पोरांसाठी ना, लहान पोरांसाठी गेम झोन पण आहे. तर हे तुम्ही बघू शकता बॅक साईडला गेम खेळण्यासाठी लहान पोरांना. तर आता पाऊस चालू झालेला आहे. तर आम्ही मॅगी वगैरे खाऊन प्रॉपर निघालो आहे. आता बघूया कोणते कोणते पॉईंट एक्सप्लोर करायला भेटतात. इथे परत एकदा ना धुकं आलेले आहेत. एक नंबर वातावरण तुम्हाला दाखवतो फ्रंटला. हे बघा पूर्ण धुक्यांचं ना, धुक्याची चादर पसरण्याचं झालेलं आहे. इकडे ॲक्च्युली शॉपिंग सेंटर पण आहे. पण आपल्याला काय शॉपिंग सेंटरला जायचं नाही, आपल्याला डायरेक्ट सरळ पुढे जायचं. आता एवढं चालून चालून दमलो आहे ना. आता किती पॉईंट कवर करता येईल काही माहीत नाही. बघूया तरी पण जेवढं आपल्याला जमेल तेवढं करायचं. पण आय थिंक इको पॉईंटला जायचा विचार आहे. तर इको पॉईंटपर्यंत जाऊन मग दुसरे त्याच्या आजूबाजू जवळपासचे पॉईंट कवर करता करता रिटर्न येऊया. कारण भरपूर लेट पण झालेलं आहे. आणि आता आय थिंक किती वाजलेत? 12:30 1 वाजला. आम्ही सकाळी 6ला निघालो होतो. तिथे ट्रॅफिक भरपूर होती. ट्रॅफिक करत करत मग आम्ही आत्ता जस्ट 1 वाजला. आम्ही आत्ता मॅगी खाली तेव्हा 3 वाजेपर्यंत जेवढे पॉईंट कवर होतील ना तेवढं करणार आहे. नंतर 3 परत रिटर्न करणार, कारण परत घरी जायचं पण आहे. ते बघूया. आणि उद्या ऑब्विसली ऑफिसला पण जायचं आहे. तर चला तर मग आपण आता हळूहळू पॉईंटची सुरुवात करूया. मध्ये आल्यावरतीच आम्हाला 3 रस्ते दिसले. एक इकडे, एक सरळ आणि एक ह्या साईडला. तर आपण लेक पॉईंटला, कुठे लेक पॉईंट लिहिलं आहे? कुठे लिहिलं आहे? इको पॉईंट आणि इको पॉईंट लिहिलं आहे ते बघ ना राजा माझ्या चार्लोट लेक. आपण लेक पॉईंटलाच जाऊया. तर 3 रस्ते होते पण आम्ही आता लेक पॉईंटसाठीला चाललो आहे. लेक पॉईंट करून इको पॉईंट करू. 2 पॉईंट तर कवर करूया 3 वाजेपर्यंत. बघूया होत आहेत का. मग त्याच्यानंतर मग पुढे जसं टाईम भेटेल तसं आपण कवर करू. वाट बघा कशी जरा अडथळे, पूर्ण पाणी पूर्ण जमा झालेलं आहे. ॲक्च्युली आता आम्ही 1.3 किलोमीटर दाखवतो आहे लेक पॉईंटला. 15 ते 20 मिनटं आय थिंक मला वाटतं चालायला लागेल आम्हाला अजून. अरे हालत बेकार असते. हो अरे वा, काय जबरदस्त वाटते. जबरदस्त म्हणजे हाय, क्लायमेट चांगला आहे पण चालणं लय माग पडते. हां चालणं बरंच आहे पण ठीक आहे. भरपूर चाललेलो आहे. तर किती किलोमीटर गेली असेल आपल्याला? ऑलरेडी आम्ही तिकडून 1-2 किलोमीटर ऑलरेडी चाललो आहे. परत 1-1.5 किलोमीटर म्हणजे हप्त्याभराचं एकदम चालतो आहे. महिन्याभराचं चालणं घरी जाईपर्यंत. निसर्ग वाटतो.
ॲक्च्युली खूप चालून चालून दमलो. पुढे थोडं बसूया का? बसूया. थोडंसं रेस्ट करतो कारण खूपच चाललेलो आहे. तर इथेच बसूया. हो, इथे थोडंसं किनाऱ्यावरती बसतोय. काय वाटतंय दादा? थोडा रेस्ट केला तर आम्ही आता निघालो आहे. इथं आल्यावरती परत एकदा 2 रस्ते चालू झालेले आहेत. आता एक राईट साईडला आहे आणि एक लेफ्ट साईडला आहे. तर आता आपल्याला लेकचा पॉईंट बघायला लागेल कुठे आहे, राईटला आहे की लेफ्टला आहे. तर आम्ही आता चालतोय पण सगळे हळूहळू दमलेले आहेत. सगळे दमलेत, बसलेत तिकडे वरती. आता रिटर्न येताना त्यांना दम लागला पूर्ण. तर आमची हालत काय होणार आहे आम्हालाच माहीत. आता रस्ते खूप खडतळ आहेत बघा, खूप खराब रस्ते झालेत. घोड्यांचा स्टॉप इथपर्यंतच आहे बघा, बॅक साईडला पूर्ण घोडे. इथे लास्ट स्टॉप आहे. मला वाटतं इथून इथे सोडत असेल, इथून मग आपापला खाली निघायचं असेल. लॉर्ड पॉईंटला आलं. लॉर्ड पॉईंटचे आलेलो आहे. इकडे बघू. वरती चढायला आहे. एक नंबर सीन दिसतो ना. वारं सुटलेलं आहे आणि धुकं पण असल्यामुळे एवढं काय समजून येतं. आपण नजरेने सगळं छान दिसतंय, पण कॅमेऱ्यामध्ये नाही कळत आहे. हा, इथे अजून एक पॉईंट आहे बाजूला. हा कुठला पॉईंट? सिलिया पॉईंट आहे. तो तिथे लिहिलेला आहे. हे बघा, ते लिहिलेलं आहे सिलिया पॉईंट. हे इकडून पाणी जात असेल. एक नंबर सीन वाटतोय. पाऊस सुरू झाला. फक्त पाऊस येतोय जातोय हेच होतंय. एक नंबर नजारा, एक नंबर वाटतोय. पण
खालचं काय व्ह्यू नाही दिसत आहे. हे बघा सगळे कसे उभे राहिलेत, काहीच नजर दिसत नाही खालचा. काहीच दिसत नाही, पूर्णपणे धुकं आहेत पूर्ण काय खाली, काय दिसतच नाही. पावसात एक हे आहे की धुकं आल्यामुळं काय खालचा नजारा दिसत नाही. तर आपण चला पुढच्या पॉईंटला निघूया, कारण नजारा तर काय दिसला नाही तर. हा तीन खूप जोरात वारं पण सुटलं आणि पाऊस पण आहे. तर आम्ही आता जरा मका घेतोय. आता हा जगा दादा दुसरा घेतला. मका सांगितलेलं आहे. हां किती आहे का सांगितलं. तर हे बघा हे मकाचं स्टॉल आहे. तर इथून पुढे आम्ही परत पुढे निघू मग. अरे भारी मशीनरी. बघायचे 2 तुकडे करा. मका रेडी झालेला आहे. दर 2 मिनटं दूध दर ना. याला बी खाली मी दे खाली. या इकडे माती का घेते का. ये बाहेर. तर मका घेतलेला आम्ही. मका टेस्ट करूया. तर हे खातो आम्ही आणि आता हे खाऊन आम्ही आता दुसरा कोणता पॉईंट भेटतो का बघूया. कारण ॲक्च्युली होता तो लेक पॉईंट. हा बोलतोय लेक पॉईंट आहे, पण मी बोलतोय की लॉर्ड पॉईंट आहे. आय थिंक लॉर्ड पॉईंट आणि अजूनही कोणता तो कवर केला आहे. ते लेक पॉईंट आमचा बाकी आहे. तर आय थिंक आता आम्ही लेक पॉईंटला बघू जाऊ. आम्ही ॲक्च्युली तो जो पॉईंट केला ना तो लेक पॉईंटच होता. लॉर्ड पॉईंट लिहिलं होतं तिथे, पण तो ॲक्च्युली लेक पॉईंटच होता. तर लेक पॉईंट केला आम्ही. घोड्यावाल्याने सांगितलं. हां इथले जे घोडेवाले आहेत ना त्यांनी सांगितलं. तिथं बोर्ड लावल्यानंतर त्यामुळे कळलं नाही आम्हाला एक्झॅक्ट तो कुठला पॉईंट आहे. ते 2 पॉईंट तिथले कवर केलेले आहेत. तिथून आता आम्ही इकडे इको पॉईंटला जाऊ. इको पॉईंट करून मग पुढे मग निघू. कारण आत्ता वाजलेत 2:30 आणि तुम्ही बघू शकता थोडा असं वाटतं की अंधार झाले. 6-7 वाजलेत असं क्लायमेट झालेलं आहे. तर आम्ही इको पॉईंट करू. 3-3:30 पर्यंत आम्ही रिटर्न निघू घरी जाण्यासाठी.